श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. त्रिपुरारी पौर्णिमा कधी आहे, तिचा शुभ मुहूर्त काय आहे, या दिवशी हवन का करतात आणि हवन कसं करायचं, या दिवशी उपाय कोणते करावे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अंधकार नकारात्मकता दूर होईल, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे तसेच नकारात्मकतेचा पूर्णपणे नाश होतो. त्रिपुरारी पौर्णिमा दिवशी भगवान शिवानी त्रिपुरासुराचा अंत केला होता. ज्याप्रमाणे भगवान शिवानी देवांवर कृपा केली आणि त्रिपुरासुराचा अंत केला, देवांप्रमाणेच आपल्या जीवनातील देखील अंधकार नकारात्मकता दूर व्हावी, आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे निवारण व्हावे म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात किंवा आपल्या स्वतःच्या घरी दीपदान करावे. तसेच त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून 750 त्रिपुरातील मंत्रोक्त हवन या दिवशी करतात. भगवान शिवांचं पूजन केलं जातं आणि त्यांना अभिषेक देखील केला जातो. त्रिपुर पौर्णिमाचे महत्त्व, महात्म्य, शिवपूजनाचा तसेच त्रिपुरवात हवनाचा मुहूर्त, त्रिपुरवात कशी लावावी, कोणते मंत्र म्हणावे, या दिवशी कोणती आध्यात्मिक सेवा करावी, हवन कसं करावं, ही सर्व माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. यावर्षी कार्तिक शुक्ल पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे 26 नोव्हेंबरला दुपारी 3:55 आणि तिची समाप्ती होईल 27 नोव्हेंबरला दुपारी 2:47. उदय तिथीनुसार 27 नोव्हेंबरला पौर्णिमा आहे, परंतु त्रिपुरारी पौर्णिमाचं पूजन असतं. शिवपूजन असेल किंवा त्रिपुरवात आपण जी लावतो ती प्रदोष समयी संध्याकाळी लावली जाते आणि म्हणूनच 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आपल्याला त्रिपुरवाती लावायच्या आहेत. ज्यांना 26 नोव्हेंबर रविवारी त्रिपुरवातींचं हवन करायला जमणार नाही त्यांनी 27 नोव्हेंबरला संध्याकाळी त्रिपुरातील हवन करावं किंवा आपल्या जर त्रिपुरवाती उशिरा उपलब्ध झाल्या तर आपण या त्रिपुर पौर्णिमेपर्यंत देखील एखाद्या संध्याकाळी प्रदोष समयी त्रिपुरवातींचं हवन अवश्य करावं. हवन करताना मंत्र साधना महत्त्वाची असते, त्यामुळे जरी उशिरा आपल्याला उपलब्ध या वाती झाल्या तरी सुद्धा आपण मंत्रोक्त हवन उशिरा का होईना अवश्य करावं. या ज्या त्रिपुरवाती आहेत या त्रिपुर दैत्याचं प्रतीक म्हणून यांचं हवन या दिवशी केलं जातं. त्रिपुरवाती आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतील. जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला त्रिपुरवाती सहज मिळून जातील. 750 वाती असतात. बाजारात उपलब्ध नाही झाल्या तर आपण या वाती घरी देखील बनवू शकता. फक्त कापूस आणावा आणि ही वात आपण घरच्या घरी बनवू शकता. समजा एखाद्याला वातीच उपलब्ध झाल्या नसतील, त्यांनी काय करावे तर त्यांनी मंत्रोक्त हवन करावं. शुद्ध तुपाची आहुती द्यावी, तरी सुद्धा ती अत्यंत फलदायी ठरेल. मग हे हवन कसं करायचं ते देखील आपण बघणार आहोत. या दिवशी आपल्याला भगवान शिवाचं पूजन करायचं असतं, त्यांचा अभिषेक करायचा असतो. संध्याकाळच्या वेळेला प्रदोष समयी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशीच म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी भगवान शिवाच्या शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. ही पूजा संध्याकाळी सुरू करायच्या अगोदर आपल्याला ज्या 750 वाती असतात या वाती प्रथम शुद्ध तुपामध्ये भिजत ठेवायच्या आहे, म्हणजे त्यांचं हवन चांगलं होतं व ती भिजत ठेवून मग आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. म्हणजे आपली पूजा होईपर्यंत या वाती चांगल्या भिजतील आणि त्यांचं हवन चांगल्या रीतीने होईल. संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिवा लावल्यानंतर गणेश पूजन देखील करायचं. तामणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्यावी, तिला शुद्ध पाण्याने, पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. देवघरासमोर एखादा पाट ठेवावा किंवा चौरंग ठेवला तरी पण चालेल. त्यावरती शुभ्र वस्त्र जे भगवान शिवांना प्रिय आहे ते वस्त्र आपल्याला टाकायचे आहे. त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती प्रथम स्थापन करावी. त्यानंतर आपल्या घरात शिवलिंग असेल तर ते तामणात घ्यायचं आहे. ज्यांच्याकडे शिवलिंग नसेल त्यांनी सुपारी घ्या आणि तामणामध्ये भगवान शिवाला शुद्ध पाण्याने, त्यानंतर पंचामृत किंवा दुधाने अभिषेक घालावा. दूध हे कच्चं घ्यावं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा शिव अष्टोत्तर शतनामावलीने चमच्याभर, पळीभर पाणी टाकून भगवान शिवांना पिंडीला अभिषेक करायचा आहे. तुम्हाला जो मंत्र येत असेल त्या मंत्राने आपण शिवपिंडीवरती अभिषेक घालायचा आहे. बेलपत्र उपलब्ध झालं तर बेलपत्र अवश्य व्हावं, फुले व्हावीत. भगवान शिवाच्या पिंडीला म्हणजेच शिवलिंगावरती भस्म लावावं आणि ते भस्म आपल्या कपाळाला देखील लावावं. अशा रीतीने प्रदोष समयी भगवान शिवांना प्रथम अभिषेक करून घ्यायचा आहे. तर आता त्रिपुरारी पौर्णिमा, त्रिपुरातील हवन कसे करावे.
अभिषेक केल्यानंतर आपण आता हवन करणार आहोत. हवन करण्यासाठी आपण हवन कुंड घ्यावं. हवन कुंड मातीचं असलं तरी पण चालेल. त्यानंतर 750 त्रिपुरवाती घ्याव्यात. प्रथम ज्या ठिकाणी आपण हवन करणार असाल शक्यतो पूर्व बाजूला आपल्या घरात पूर्व दिशेला हवन कुंड स्थापित करावं. त्यासाठी प्रथम जमिनीची पूजा करावी. हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहायची. ओम श्री वास्तुपुरुषाय नमः. ओम श्री वास्तुपुरुषाय नमः या मंत्राचा जप करायचा. हा मंत्र मनातल्या मनात आपल्याला म्हणायचा आहे आणि मग हवन कुंड त्या ठिकाणी ठेवायचं. हवन कुंडाची देखील हळद अक्षदा फूल वाहून पूजा करायची. आता आपण पूजा सुरू करायच्या अगोदर ज्या त्रिपुरवाती तुपामध्ये भिजत घातल्या होत्या त्या वाती घ्याव्या आणि त्या हवन कुंडामध्ये ठेवून द्याव्या. कापूर आणि आपल्या घरातील दिव्यातून अग्नी आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या प्रज्वलित करायच्या आहे. या त्रिपुरवाती का जळतात? त्रिपुरवाती त्या त्रिपुर दैत्याचं प्रतीक म्हणून त्यांचं त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हवन केलं जातं. कारण या दिवशी भगवान शिवानं त्रिपुरा दैत्याचा वध केला होता. त्रिपुर दैत्यानं ब्रह्मदेवाची आराधना केली. त्यांना संतुष्ट करून घेतलं आणि इतर देवांनी त्याच्या या आराधनेत विघ्न आणण्याचे पुष्कळ प्रयत्न केले, परंतु व्यर्थ गेले. ब्रह्मदेवांनी त्याला वर दिला. तेव्हा त्रिपुरानं मला अमरत्व प्राप्त व्हावे असा वर मागितला. वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवतांना सतावून सोडलं. प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराचा प्रतिकार करता आला नाही. तेव्हा शेवटी भगवान शंकरांनी 3 दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांचं गेलेलं वैभव त्यांना परत मिळवून दिलं. देव आनंदी झाले. त्यांनी भगवान शंकराचे आभार मानले, स्तुती गायली, दीपोत्सव साजरा केला, ज्यालाच देव दीपावली असे देखील म्हणतात. देवांप्रमाणेच आपल्या जीवनातील संकटांचे निवारण व्हावे, आपल्या आर्थिक आरोग्याच्या समस्या यांचे निवारण व्हावं म्हणून, तसंच आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन आपले जीवन प्रकाशमय व्हावं म्हणून या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात किंवा आपल्या घरामध्ये दीपदान केलं जातं. म्हणून आपण प्रत्येकाने या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अशा पद्धतीने हवन हे आवर्जून करावं. पण हे हवन सुरू असताना आपल्याला काही मंत्रांचं पठण करून हवन करायचं आहे. स्वामींचा मंत्र श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा. स्वामींचा मंत्र म्हणून स्वाहाकार करायचा. स्वाहा म्हणताना तुपाची आहुती द्यायची. या मंत्राचा आपण 11 वेळा किंवा 21 वेळा जप करायचा आहे आणि हवन करायचं आहे. त्यानंतर आपण महामृत्युंजय मंत्र देखील म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणताना देखील शेवट आपण नमः आणि स्वाहा म्हणायचं आहे. या मंत्राची देखील यथाशक्ती आपण पठण करून आहुती द्यायची आहे. असे आपल्याला 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि आहुती द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे त्रिपुरारी मंत्र ओम श्री त्रिपुरांतकाय नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची आहुती द्यायची. असे आपल्याला 11 वेळा किंवा 21 वेळा पठण करून हवन करायचं आहे. अशा पद्धतीने आपण या 3ही मंत्राचं मंत्रोक्त हवन करावं. मग तुम्ही हे 3ही मंत्र 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणू शकता. या व्यतिरिक्त आपण कुलदेवतेचा नर्वाणव मंत्र किंवा माता लक्ष्मीचा मंत्र कुठल्याही मंत्राचं हवन हे हवन सुरू असताना शुद्ध तुपाची आहुती देऊन आपण करू शकता. हवन केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते, घरामध्ये शांती प्रस्थापित होते आणि मग आपल्याला सर्व ज्या समस्या असतात त्यांचे निवारण देखील आपोआपच होऊन जाते. हवन झाल्यानंतर हवन कुंड तसा शांत होऊन द्यायचा. शांत झाल्यानंतर हवनाची जी राख असते ती राख आपल्या घरात आजूबाजूला टाकायची. ती राख आहे त्यातील भस्म भगवान शिवांना म्हणजेच शिवलिंगावरती लावावं. फोटो असेल तर फोटोला देखील लावू शकता. पूजेमध्ये आपण शिवलिंग मांडलेलं असतं. त्या दिवशी संध्याकाळी पूजा तशीच ठेवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा हलवून घेतली तरी पण चालेल. तसेच फुले असतील किंवा आपण गणपती बाप्पाच्या खाली किंवा सुपारीच्या खाली विड्याची पाने ठेवलेली असतील तर ती देखील आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केली तरी पण चालेल. अशा पद्धतीने त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण त्रिपुरा राक्षसाचा प्रतीक म्हणून 750 त्रिपुरातील मंत्रोक्त हा आपण अवश्य करावे. भगवान शिवाच्या कृपेने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल, आपल्या सर्व समस्यांचे निवारण व्हावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.